नमस्कार, मराठी मॅथ्स आयडियाज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाणारी सरळ व्याजाची उदाहरणं कशी सोडवायची ते आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिलं उदाहरण आहे 6% दराने 7,000 मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती। सोपी ट्रिक आहे, मांडणी व्यवस्थित करून घ्या। सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। म्हणजेच काय, मुद्दलाला आपण काय म्हणतो? म गुणिले दर आणि गुणिले काळ क। अर्थात याला काय म्हणायचं लक्षात घ्या, म द क भागिले 100 हे याचं सूत्र आहे। लक्षात घ्या, काय करायचं? सोपी पद्धत आहे। मुद्दल किती आहे मित्रांनो? 7,000। ओके, हा गुणिले काय करायचं? दर किती आहे? 6 आणि काळ किती आहे? 4। छेदामध्ये किती घ्यायचे? 100। इथपर्यंत लक्षात आलं? हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले। आता काय करायचं पहा, 70 गुणिले 6 चौक किती रे? 24 भागिले 1। हा 1 आहे काही नाही काही सारखाच, म्हणून हा नाही घेतला तरी चालतो। याचा गुणाकार करा मित्रांनो। 24 गुणिले 0 किती येतात? 0 आणि 24 गुणिले 7 किती येतात? 168। 4 वर्षाचं सरळ व्याज किती आलं? 1680। मित्रांनो, सेकंदात उत्तर येत असतं। खूप सोपी ट्रिक आहे। मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे 10% दराने 68,000 मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती। काय करायचं? सोपी पद्धत आहे। मुद्दल किती आहे? 68,000 आम्ही अशीच लिहून घेतली, गुणिले दर किती आहे? 10% म्हणजे 10 आणि त्याला गुणिले काय करायचं? काळ किती आहे? 3 वर्षाचा आहे। लक्षात आलं? काय काढायचंय? सरळ व्याजाची टक्केवारी काढायची, म्हणून भागिले 100। इथपर्यंत लक्षात आलं? सोपी ट्रिक आहे। हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले। आता काय करायचं? पुढची स्टेप पहा, 680 गुणिले ह्याचा गुणाकार 10 गुणिले 3 किती होतात? 30। लक्षात आलं? ह्याचं उत्तर कसं काढायचं? हा शून्य कट करायचा, इथे लिहायचा, हा शून्य कट करायचा, इथे लिहायचा। 3 गुणिले 8, 8 त्रिक किती? 24, 4 हातचा आला 2चा, 3 सक 18 आणि 2 20। तुमचं सेकंदात उत्तर आलेलं आहे 20,400, पर्याय क्रमांक क। समजलं मित्रांनो? खूप सोपी ट्रिक आहे। आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात, परंतु ते उदाहरण पाहण्याच्या आधी चॅनलला फटाफट सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे 4% दराने 50,000 मुद्दलाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती। काय करायचं? सोपी ट्रिक आहे। पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं रे? मुद्दल किती आहे? 50,000। नंतर काय लिहायचं? गुणिले दर किती आहे? 4 आणि गुणिले काय करायचं? काळ लिहून घ्यायचा, जो आहे 5 वर्षाचा, भागिले काय करायचं? 100। लक्षात येत आहे तुमच्या? सोपी ट्रिक। 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले। आता पुढची स्टेप काय? किती राहिलेत? हे 500 गुणिले किती आहे? 4 गुणिले 5 किती झाले? 20। ह्याचं उत्तर कसं काढायचं? हा शून्य कट करायचा, इथे लिहायचा, हा शून्य कट करायचा, इथे लिहायचा। लक्षात आलं तुमच्या? पुन्हा हा शून्य कट करायचा, इथे लिहायचा। आता काय करायचं? 2 गुणिले 5 किती आलं? इथे 10। म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं? 10,000। काय? 5,000 मुद्दलाचे 4% दराने 5 वर्षाचं सरळ व्याज किती आहे? 10,000। इथे कुठे आहे का पर्यायामध्ये 10,000 आहे? पर्याय क्रमांक ब हे तुमचं उत्तर आहे। मित्रांनो, व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे राहुलने 10,000 रुपये सरळ व्याजावर 7% दराने कर्ज घेतले, 3 वर्षानंतर त्याला किती रुपये परत द्यावे लागतील। मित्रांनो, खूप सोपी ट्रिक आहे। पहिल्यांदा काय लिहायचं? मुद्दल किती आहे? 10,000 गुणिले काय करायचं? त्याला दर किती आहे? 7% आणि गुणिले काय करायचं? काळ किती आहे? 3 वर्ष आणि भागिले काय करतो आपण? 100। इथपर्यंत लक्षात आलं? सोपी ट्रिक। 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले। आता काय राहिलं पुढचं? 100 गुणिले किती आहे? 7 त्रिक 21 बरोबर किती येणार? हा शून्य कट करायचा, इथे असाच लिहायचा, हा शून्य कट करायचा, इथे असाच लिहायचा आणि 21 एके 21 किती आलं उत्तर? 2100। लक्षात घ्या मित्रांनो, इथेच सर्वांची मिस्टेक होते। आता आम्ही पटकन पर्याय क्रमांक अ उत्तर देऊ आणि मोकळे होऊ, परंतु उत्तर चुकणार आहे।
तुम्ही हे वाक्य व्यवस्थित वाचा. काय लिहिलंय? 3 वर्षानंतर त्याला किती रुपये परत द्यावे लागतील? हे 2100 तर त्याला व्याज द्यावंच लागेल आणि मुद्दलही द्यावी लागेल. म्हणून 10,000 अधिक 2100 किती होतात? 12,100. पर्याय क्रमांक ड तुमचं उत्तर आहे. जर इथे प्रश्न समजावून न घेता तुम्ही हेच उत्तर दिलं तर मात्र तुमचं उत्तर अ येणार आणि तुमचं उत्तर चुकणार. लक्षात घ्या. आणि खूप सारी मुलं ह्या मिस्टेक्स करत असतात, तुम्ही मात्र करायच्या नाही. मित्रांनो, आपण आणखी एक उदाहरण पाहू, परंतु तत्पूर्वी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे. गणेशने 15,000 रुपये सरळ व्याजावर 8% दराने कर्ज घेतले. 2 वर्षानंतर त्याला किती रुपये परत द्यावे लागतील? काय करायचंय? सरळ व्याज काढायचंय. काय आहे सूत्र? मुद्दल. किती आहे मुद्दल? 15,000 गुणिले दर किती आहे? 8% गुणिले काळ किती आहे? 2 आणि छेदामध्ये किती लिहायचे? 100. आता काय करायचं मित्रांनो? हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. पुढची प्रोसेस किती राहिले? 150 गुणिले 8 गुणिले 2 किती? 16. किती येणार? हा शून्य कट केला, असाच लिहून घेतला मी इथे. 16 पंचे किती? 80. शून्य हातचा आला 8चा. 16 एके 16 आणि 8 किती झाले? 24. किती आलं उत्तर? 2400. बरोबर आहे का? नाही. लक्षात घ्या. आता इथे काय चुकतं? इथे तुम्ही लगेच 2400 उत्तर म्हणणार आणि उत्तर देऊन टाकणार. प्रश्न नीट वाचा. 2 वर्षानंतर त्याला किती रुपये परत द्यावे लागतील? हे 2400 तर त्याला व्याज द्यावंच लागेल, पण मुद्दलही द्यावी लागेल 15. म्हणून 15,000 अधिक 2400 किती होणार? 17,400. पर्याय क्रमांक क तुमचं उत्तर आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.